आता मी मसाले भात करते. बघा सगळं टमाटे, कांदा, बटाटा, सोयाबीन छोटं असतं सगळं मसाल्यात टाकलं बघा मस्तपैकी. आणि कोथिंबीर कापून घेतली आणि डाळ तांदूळ 1 वाटी डाळ तांदूळाचे धुवून घेतले. तरी डाळ टाकते मी. मग आता आपण मसाला टाकून फ्रीजरमध्ये मसाला टाकते. आता हे गोडा मसाला टाकला मी 1 किलो गोडा, 1 चमचा गोडा मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, थोडा आपलं घरी काळा गरम मसाला आणि गोडा मसाला नाही पावभाजी मसाला असं टाकते. 8 चमचा हळद टाकते. त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा मिक्स करून घेते. असं छानपैकी मसाला टाकल्यावर आणि आता मीठ टाकून घेते. मस्त किती तयार होणार आहे आता. मीठ आपल्या अंदाजाप्रमाणे टाकायचं. हे ते टाकते की तुला सगळ्याला पोहोचतं ते. सगळं मिश्रण असं छान तयार झालेलं आहे. सगळ्यात बघा आता मी तांदूळ धुवून टाकले ना, मी टाकते तांदूळ आता 1 वाटी 1.5 वाटी तांदूळ दिले ना. असं तांदूळ 1.5 वाटी तांदूळ, त्याला 2 वाटी म्हणजे आपण 2.5 वाटी पाणी टाकलं त्याला. आणि त्याच्यात मी छोटं चमचा साखर पण टाकली. दाखवायची राहिली माझी साखर टाकते आणि त्याच्यामुळे छान होतं. आता ही वरची आपली कोथिंबीर, तर कोथिंबीर बघा आता असं थोडी आपलं पातळ करायची असेल ना, आपण थोडंसं जास्त पाणी टाकणार आणि कोरडी छान लागत नाही. आता आपली होती आता खिचडी भात दिसणार नाही. काढून घेते. खिचडी बघा आणि कांदा पापड आणि तूप. या तुम्ही खिचडी खायला. कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये करा. आम्ही खूप नाही ते पहिले खावायचं होतं ना, मसाले भात केला तर मस्त करून तूप टाकायचं हे छानपैकी. असं तुम्ही एकदा करून बघा आणि मस्त मसाला भात खा. सोयाबीन वगैरे टाकून तुला खूप छान लागतो, टेस्टी टाकतो.